मिरवणूक निघालेली आहे। हजारोंच्या संख्येने लोक या मिरवणुकीत सहभागीही झालेले आहेत। गुलालाची उधळण करत ढोल ताशाचा गजर आणि ही शान कुणाची, लालबागच्या राजाची अशा घोषणा या संपूर्ण परिसर दुमदुमून टाकतात। परळ लालबागमध्ये गणपती विसर्जन मिरवणुकीची ही धूम आपण पाहतोय। लालबागच्या राजाचा विसर्जन सोहळा आणि मोठा उत्साह कशा प्रकारे सर्व भक्तगण जे आहेत ते या विसर्जन मिरवणुकीत तल्लीन झालेले आहेत त्याची ही दृश्य आपण पाहतोय। लालबागचा राजा 12:30 वाजता मंडपातून निघालेला आहे आणि आता लालबागचा राजा आपल्या विसर्जन मार्गावरून सध्या पुढे जातोय। तर ही दोन दृश्य आपण पाहतोय। एकीकडे लालबागच्या राजाची दृश्य आहेत तर दुसरीकडे तेजुकायाचा गणपती आहे। आर्थर रोड नाक्यावर सध्या तेजुकायाचा गणपती पोहोचलेला आहे। पुढे भायखळ्याच्या दिशेने तो जाणार आहे। तेजुकाय गणपती विसर्जन मिरवणुकीत देखील मोठ्या प्रमाणात गर्दी यावेळी पाहायला मिळते। लालबागच्या राजाला देखील अगदी सकाळपासून लोक जमायला सुरुवात झाली होती आणि आता ही मिरवणूक अखेर सुरू झालेली आहे। मोठा प्रवास करून मोठा पल्ला गाठून उद्या या मूर्तीचं विसर्जन होणार आहे। उद्या लालबागच्या राजाचं विसर्जन होणार आहे। मुंबई असेल, पुणे असेल, नागपूर, नाशिक, कोल्हापुरात संपूर्ण राज्यात गणेश विसर्जन मिरवणुकीची धूम पाहतोय। हे दृश्य आपण तेजुकायाच्या गणपतीची पाहतोय। ठिकठिकाणी आपल्या महाराजाचं स्वागत करण्यासाठी लोकांकडून पुष्पवृष्टी आता केली जाते आणि सर्वच हे स्वागत स्वीकारताना हे दृश्य आपण पाहतोय। हे पुण्यातली विसर्जन मिरवणूक पाहतोय। मानाच्या पाचही गणपतींची विसर्जन मिरवणूक सुरू झाली। कसबा गणपती, तांबडी जोगेश्वरी गणपती, गुरुजी तालीम गणपती, तुळशीबाग गणपती आणि केसरीवाडा गणपती यांची विसर्जन मिरवणूक सुरू झालेली आहे। ही मिरवणूक आहे कसबा गणपतीची। पारंपरिक पालखीतून सध्या गणपती बाप्पाची विसर्जन मिरवणूक जी आहे ती निघालेली आहे। पिशवींची मिरवणूक चांदीच्या पालखीतून निघते। मिरवणुकीमध्ये गायकवाड बंधूंचं सनई वादन आहे तर देवलकर बंधूंचं चौघडा वादन देखील आहे। मुंबईतली ही दृश्य आपण पाहतोय। तेजुकाया गणपतीची ही दृश्य आहे। 23 फुटी उंच अशी ही मूर्ती आहे आणि योद्धा गणराया या रूपात ही मूर्ती आपण या ठिकाणी पाहतोय। निर्भता आणि चेहऱ्यावरचे हे तेजस्वी भाव, कितीही गुलाल उधळला तरी लपता लपत नाही। हातात शस्त्र घेऊन उभी असलेली ही मूर्ती सध्या आता विसर्जनासाठी निघालेली आहे। आर्थर रोड नाका परिसरात ही तेजुकाय महागणपतीची मूर्ती सध्या पोहोचलेली आहे। हातात या गणरायाचे शस्त्र आहे। देहबोलीतून व्यक्त होणारी निर्भयता आणि चेहऱ्यावरचे हे तेजस्वी भाव यामुळे ही मूर्ती भक्तांना आध्यात्मिक ऊर्जेने प्रेरित करते। तर यंदाची ही 23 फुटी मूर्ती जी आहे ती शाडू माती आणि नैसर्गिक रंगांपासून बनवण्यात आलेली आहे। तर ही पुण्यातली दृश्य आपण पाहतोय। बुद्धीचा देवता अशी गणरायाची प्रचिती। आपल्या आयुष्यातली सगळी विघ्न गणरायाने दूर करावी अशी प्रार्थना आज सगळ्यांकडून केली जाते। लालबागच्या राजाची ही दृश्य आपण पाहतोय।